बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। गोपाळ बदनेला घेऊन फलटण पोलीस फलटण कोर्टाच्या दिशेने रवाना झालेत। आता कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असेल। साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 दिवसांपासून फरार असलेला आरोपी पीएसआय गोपाळ बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालाय। शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजताच्या सुमारास गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात सरेंडर झालाय। डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता। यामुळे या प्रकरणात गोपाळ बदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गोपाळ बदनेला घेऊन फलटण पोलीस फलटण कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असेल। साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालाय। शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1:30 वाजताच्या सुमारास गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झाला होता। डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता। यामुळे या प्रकरणात गोपाळ बदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं होतं। गोपाळ बदनेला घेऊन सातारा फलटण पोलीस जे आहे फलटण कोर्टाकडे रवाना झालेले आहे। आता कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडले जात आहेत। इम्तियाज, काय सविस्तर माहिती? नक्कीच फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आता जो मुख्य मूळ आरोपी आहे, संशयित आरोपी आहे पीएसआय गोपाळ बदने, याला आज सकाळीच सातारा या ठिकाणी घेऊन गेले होते। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आज फलटण शहरामध्ये होता। त्यामुळे याची खबरदारी म्हणूनच गोपाळ बदने याला सातारा येथे घेऊन गेले होते आणि आता सायंकाळी 5:30च्या सुमारास फलटण येथील कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलं। आज दिवसभर त्याचं मेडिकल देखील करण्यात आलेलं आहे आणि आता 5 ते 5:15च्या दरम्यानच फलटणच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येत आहे। निश्चित, धन्यवाद इम्तियाज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।